आशूचे पप्पा काय करू राहिले काय माहित, काय करू राहिले? हा थोडा गाड्या गिड्या आल्या की ते मंदात येतात आणि लेकराच्या डोळ्या गियात जातील. रेतीवर टाकता का? ही रेती आणली आतून. ढोरं वासरं जातात, गधे जातात, तर हे रेती फैलून टाकतात ना, म्हणून हे वरची काठी तोडू राहिले ना, याच्यावर टाकू राहिले. ढोरं गेले नाही पाहिजे म्हणून. शेंगा हेचू राहिले का? शेंगा हो द्या बरं शेंगा. कायच्या शेंगा रे सांगा. कायच्या शेंगा आहेत सांगा बा. हे हा चला, आशूचे पप्पा चालले आता काठी आणण्यासाठी. हे पहा, हे काट्या टाकल्या रेतीवर. हवाई सुटली भरली कशी, ऊन तर पुरायलं. आता कसे काटे आहेत या काठीले. काटे मस्त रेतीले लावले की ढोरं वासर जातच नाही. आरामशीर तोड जावं माय. भल कसे काटे आहेत त्याले. तुटली अंगावर पडी. ओळा बापा तिकडे काठी चालवली. आरामशीर घेता सारे काटे पडतात आता रस्त्यानं. आणसान माया सांगावर. हे आशूचे पप्पा चालले. रेतीवर टाकलं. हे पहा, हे काठी आहे का नाही, त्याचं तोंड खालून टाकलं असतं तर त्याचं ते बुळवर घ्यायला लागत होता. खालून तर मग शिंगानं बातच फेकफाक करतात. बसवतीन का काट्या? लय झाल्या ना आता. लय वारखोडचे काढू राहिले ना. असं चाललं. खरं जाऊ दे बरोबर काट्या सर. तुझ्या हाती घेतली पुरडती नारळ काम करतो. त्याच्याने पाहिजे ते तशाच लागली. तिकडून पाहिजे. चाल बा, कम झालं. का झालं का आता काम? हातपाय धुवा आणि जेवण करा आता. चला चला, झाले आता. हातपाय धुवून घेऊन घ्या. चहा ठेवू का जेवणच करता? हो, जेवण पाणी दे फक्त मला पहिले. ताण लागली देवा पाणी. काय खाऊ राहिले? भात. चहा घेता का मीनू? चला चहा ठेवतो ना मग. कुरळ्या करून घेतो. मलाही हाय कंट्रोलचे गहू आहेत ना मा येत तांदूळ हात नाही जाऊन मग डबे घेतो फक्त, जास्त नाही घेत. बस होती थोडसा शिल्लक घेऊन घेतो. उद्या कुरळ्या करून घेतो ना मग. याच्या आत्याला निसतो धुतो. एखादा कपडा पाहिला तिकडे निसण्यासाठी. याच्यात सांडूपड होती ना, मग याच्यावर धुतो काढून निसटून घेतो. कोपरही बोला होता सारे चिपकले.
आता भांडे घासले ना म्हणून कसा केला तो बसवला रे मग पुरा तुटला आता. अरे कसं रे अजून काही तर तुटलं. याच्यावरून असं काहीतरी लावा लागते ना. त्याला तारान जोडतो रे. पप्पाले का नाही याले काहीतरी असं बांधायला लावतो मग हे असं निघत नाही ना. हा याले नट लावायला लावतो काहीतरी. काय बा दिवसभर खेळायला दिन म्हणे. हा आमचा आशू आहे. हा लढू राहिला. तो म्हणते लायना पोरगा आरू आहे ना त्याच्याजवळ ट्रक आहे लायना खेड्याचा. तो म्हणते त्याच्याजवळ कसं आहे म्हणते मलाही पाहिजे म्हणते आता खेड्यासाठी. असा लढू राहिला हा. त्याला म्हटलं बाबू तुले 5 रुपये देतो. नाही म्हणते मला ट्रकच पाहिजे म्हणते खेड्यासाठी. त्यानं म्हणते सकाळी घेतला आताही घेतला मला नाही पाहिजे काय म्हणते. म्हणून तो लढू राहिला. मला तांदूळ निसता त्यांना बोलावलं म्हणून मी त्याच्याजवळ गेली. त्याला समजावून सांगू राहिली तरी काहीच ऐकते तो ऐकतच नाही. तो लाईन आता बरं देतच नाही त्याला खेळासाठी. तो लाईना म्हणते मी खेळतो ना. हा म्हणते मले पाहिजे म्हणते. लेकरं काही मला पुरं काम करू देत नाही. तांदूळनी सुधू राहिले ना काही ते बा कसं लढते. खेळू खेळू लढते. त्याला म्हणून राहिली बस झालं बाबू लढू नको ऐकतच नाही. त्याच्या गाडीला धागे दोरे अटकेल. तो म्हणते हे धागे दे काढून हे दोरे दे काढून. ते दोरे काही निघत नाही आणि त्याला काही तो ट्रक देत नाही खेळासाठी. तांदूळही काही निसणं होत नाहीत माय पुरे. सारा टाइम याच्यातच जाते माया. अर्धे कामं करायला लागतात आणि अर्धे लेकराला सांभाळायला लागते. भांडण करतात कोणी काही मागते कोणी काही मागते. चालूच राहते या लेकरायचं. ऊनही असं तपू राहिलं भल कसं ऊन तपू राहिलं. काऊन की आता लेकराच्या लागल्या आता सकाळच्या शाळा उन्हाळ्याच्या. सकाळच्या शाळा लागल्या त्याच्यानं ते लवकरच येतात घरी 10-11 वाजेपर्यंत घरी येतात. मग असे भांडणं करतात. कोणी म्हणते पैसे पाहिजे कोणी म्हणते ट्रक पाहिजे. चालूच राहते लेकरायचं असा. आता मी तांदूळ निसू राहिली काऊन की मला आता उद्या करायला लागतात कुरळ्या. म्हणून मी आज ते निसून घेऊ राहिली आणि तांदूळ 2-3 पाण्यानं धुतले की वाहू टाकून देतो. मग मी आरूले म्हणून राहिली मी की दे रे बाबू त्याला ट्रक दे रे. म्हणते नाही म्हणते देत नाही म्हणते. मला 10 रुपये दे म्हणते मग देतो म्हणते. किती आहे याची किती झाली आता 10 रुपये दे म्हणते. नाही तर देत नाही म्हणते. त्याला म्हटलं 10 रुपयाचं काय खातं. काय माहित काय खातो म्हणते. मला तर काही समजलं नाही त्याचं काय म्हणते काय नाही. घुंगून काय म्हणते काय नाही. बाय नाहीच म्हणते देत तर नाहीच म्हणते मी. आणि तो तिकडे एकटाच लढू राहिला. नाही तांदूळ निसणं होऊ राहिले ना काहीच होऊ राहिलं. या लेकरातच सारा टाइम जाते. त्याचे पप्पाही म्हणून राहिले त्याला दे रे दे रे दे रे. एकटाच खेळतो म्हणते. हा एकटाच खेळते. इकडे आमचा आशू लढते खेळते. आता तांदूळ झाले तरी आता माय निसणं. आता एवढे तांदूळ निसणं झाले का घेतो तेवढे धुवून. मग आता तांदूळ धुवायला चालले मी आता. 2-3 पाण्यानं काय धुवून काढायचे. धुतले की मग वाहू टाका लागते. पोटीतलंच पाणी घ्या लागते काऊन की आमच्या गावात काही पाणी नाही राहत काही नाही. जरा पाणी वापरा लागते कसं तरी. टाकीतलंच पाणी घ्या लागते. नळ तर काही येतच नाही. 2-3 पाण्यानं असं धुवून देतो ना रे. थांब ना. बाबू ऊन किती आहे रे. पारे या रे अंदर.
पाणी लय खराब निघालं, पण किती खराब पाणी निघालं. आता हे जरासं कमी निघालं, दुधाचं पाणी लय खराब निघालं. हात खोलून दे. काय रे, आता नाही देत तुले. किती वार पाहिजे? 2 किलो मध्ये तांदूळ नाही नीट नऊ राहिले. आता म्हणते त्या दोरीची गाठ सोडून दे म्हणते. आणि तुम्ही उन्हातून जराशे बाजूला वाहणारे किती गुंत पुरायला पाय ना हे. मुंगीर लागे तो त्याला तर बस लढ्यातच काम आहे निरा. तू खाऊन थांबतच राहायचं रे बाबा. हा? बाजू पाहिजे आता याला. चपला रे, ऊन पाणी किती पुरायला चपला घाला. त्या घातली का बरी चप्पल. लागते काय मग मागं टाकून देतो नाही त्याला कपडा पाहिजे. कपडा काय सांग काय कपडा धुतो ना जरासा तांदूळ टाकायसाठी. त्याच्यावर तांदूळ टाकतो. त्याच्यावर टाकून नका. लढू नको रे बा, देतो थांब. एवढं टाकू दे. सर पाय जाऊ राहिले रे माये. हो आली थांब. निघालं का ऊन? चला आता ही एवढं झाडाला देतो टाकू. सोडून दे. माय पाय चटचट जाऊ राहिले सर. पाय जाऊ राहिले.